रात्री वाटाणे भिजत घातलेले, पण एका अर्थाने बरंच झालं. कारण काय सांगू, अहो रात्री बाळाला अचानक ताप यायला लागला आणि मग रात्रभर झोपला नाही आणि मग काय मलाही मग माझी झोप झाली नाही. सकाळी उठायला उशीर झाला. आता म्हटलं सकाळी टिफिन म्हणजे चपाती भाजी होते की नाही? म्हटलं चला बघूया, झाली तर द्यायची, नाहीतर मग काय माझ्यासाठी होईलच. मग हे वाटाणे मी भिजत घातलेले ना, ते भिजलेले छान. मग ते मी धुवून घेतले, कुकरमध्ये घातले, कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला. आता वेगळं मी फोडणीत घालणार नाही आहे. असं शिजताना घातला ना, की छान एकजीव शिजून येतो आणि तुम्ही बघू शकता की हिरवा, त्याच्यानंतर लाल आणि पांढरा कसं छान कॉम्बिनेशन दिसतंय. त्याच्यानंतर ना, मी यात चवीनुसार मीठ घातलं आहे आणि गॅसवर ठेवून दिलं आहे, कुकरचं झाकण लावून आणि एक शिट्टी करून घेतली. आणि जे मी खोबरं भाजून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ना, ते अगोदरच काढून ठेवलेलं आहे अर्धा तास आधी. आणि इथे तुम्ही बघू शकता ते खोबरं आणि म्हणून ना मी हे भाजून ठेवते, कारण असं कधी उशीर झाला ना तर हे उपयोगी पडतं. नाहीतर मला सांगा, आता ह्या गडबडीत परत खोबरं किस्सा, कांदा चिरा वगैरे भाजा वगैरे किती वेळ त्याच्यात गेला असता. आता हे भाजून ठेवलं म्हणून बरं झालं, बरोबर ना? आणि याची मी जाडसर आता मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि एका शिट्टीतच बघा हो किती वाटाणे शिजलेत. आता वेगळे शिजवले ना तर चांगले शिजले असतील, पण थोडा वेळ लागला असता आणि तेवढा वेळ माझ्याकडे आता नव्हता. त्याच्यामुळे कुकरमध्येच आता चला गॅसवर ठेवली कढई. आता खरं सांगू का, मला ना फोडणीला मोहरी अशी जास्त आवडत नाही. आता ही मी पण भाजी खाणार आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात जिरं घातलं आहे. जिरं मला आवडतं, त्याच्यामुळे मी जिरं घातलं आहे आणि त्याच्यानंतर जो आपला घरगुती मालवणी गरम मसाला आहे ना, तर तो पण मी घालून घेतला. आणि ह्या व्हिडिओ काढायच्या आणि सकाळच्या गडबडीत ना त्याच्यात मी थोडीशी हळद घातली आहे, पण त्याच्यात ना छान असा कलर आला नाही. मला वाटतं हळद थोडीशी कमी पडली. मग मी त्याच्यात तो गरम मसाला घातला आणि तेलातच परतून घेतला आणि जे वाटाणे शिजवून घेतलेले ना, तर मी डायरेक्ट त्याच्यात मिक्स करून घेतले. म्हणजे मसाले आणि वाटाण्याचा फ्लेवर ना त्याच्यात मिक्स होईल. आणि सॉरी, जे भाजलेलं वाटण आहे ते काय करूनच ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम ठेवली आहे मीडियम. आता मीडियम फ्लेमवर छान शिजून येईल, कारण मला पटापट बनवायचं आहे. आणि जे वाटाणे होते ना, ते पण मी त्याच्यात घालून घेतले आणि आता एक उकळी काढणार आणि त्याच्यानंतर जे वाटण करून घेतलेलं आहे, जाडसरच केलं हां. आता बघा, म्हणजे कसं रस्सा वाटाण्याची भाजी झाली पाहिजे, एकदम उसळ कशी नाही. कारण मी पण खाणार आहे ना, फक्त टिफिनला नाही आणि मला अशा उसळी वगैरे नाही आवडत. पण आता कसं परत परत माझ्यासाठी वेगळं काय बनवू आणि तेवढा वेळ पण नसतो, म्हणून मग अशीच बनवून घेतली. आणि धवत होते, म्हटलं हळद कमी झाली की काय, आता म्हटलं असू द्या, आता फोडणी तर घातलेली आहे. आता हळदीमुळे काय असा एवढाही फरक पडला नाही, पण थोडासा कलर आला आहे. आणि त्याच्यानंतर परत चेक केलं आणि चवीनुसार मीठ घातलं आणि इथे मीडियम फ्लेमवर मी शिजवून घेतली आणि आता ही वाटाण्याची रस्सादार अशी भाजी तयार झाली आहे. आता उसळ म्हणूया नका आणि आमटी पण म्हणूया नका, त्याला भाजीच म्हणूया वाटाण्याची. आणि आता गॅसची फ्लेम करते बंद. चला बघताय काय, पटापट चॅनलला लाईक करा, शेअर करा,